नमस्कार शेतकरी बांधवांनो, कसे आहात? पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत जालना या जिल्ह्यातील मंगळ बाजार बैलाच्या बाजाराविषयी। या ठिकाणी मराठवाड्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाला वेग आला आहे व खरीप हंगामासाठी जे लागतात कामासाठी बैल, त्या बैलाचे भावही या ठिकाणी वाढलेले आहेत। त्यासाठी आपण मंगळ बाजारात आलो आहोत, जालना जिल्हा या ठिकाणी दूरदूरून गावाहून बैल विकण्यासाठी आलेले आहेत। हे विकण्यासाठी आलेले बैल आपण या व्हिडिओमध्ये बघूया व बैलाला मागणी भी चांगली या ठिकाणी वाढलेली आहे। बैलाचा एक बैल साधारण खिल्लार बैल एक बैल या ठिकाणी 51,000 रुपयाला विकला आहे व काही जोडी 70,000 पर्यंत विकले आहे व काही लाखापर्यंत भी जोडी या ठिकाणी विकल्या आहेत। या व्हिडिओमध्ये पुढे बघूया आपण मागणी विकण्यासाठी आलेली जोडी व एक खिल्लार बैलाचा व्यवहार बघू आपण। पुढे झालेला व्यवहार नगद सगद व्यवहार। या ठिकाणी पंचक्रोशीतील लोक नाहीतर तालुक्यातून जाफराबाद, भोकरदन, टेंभुर्णी या ठिकाणी दूरदूरून लोक आलेले आहेत। म्हणजे जालना जिल्ह्यातील 8 तालुक्यातून या ठिकाणी लोक येत आहेत दूरदूरवरून। हा बाजार सकाळीच भरतो, सकाळी चालू होतो। सकाळीच लोक यायला सुरुवात होती 7-8 वाजता व बाजाराची 11-12 वाजता चांगला बाजार भरतो। 10 ते 11 दरम्यान चांगला बाजार भरतो व 2 ते 3 नंतर हा बाजार थंडा होतो। व या ठिकाणी आपला झालेला व्यवहार बघूया खिल्लार बैलाचा। प्रत्यक्ष घेणार व देणार यांचा आपण बघूया। हा खिल्लार जो आहे 2 दाती आहे व तो या ठिकाणी 51,000 रुपयाला विकला आहे। प्रत्यक्ष आपण घेणाऱ्या मालकाकडून व देणाऱ्याकडून या ठिकाणी जाणून घेऊया पुढे व्हिडिओमध्ये झालेल्या व्यवहाराविषयी। ये खिलाड़ी बैल लिए 51,000 का है। बोलो फिर से एक बार, कितने बिका क्या? बाकी बिकने के? हाँ ये खिलाड़ी बैल लिए अपन ने 51,000। अभी रेटा कम है कि बढ़ गए बैला के? बड़े हुए क्या बोले चले कर रहे हैं? छोड़ा ढीला छोड़ा ऐसा ये खड़े रहे उसके पास। कितने दांत का है बैल? 2 दांत। नवाट है। अच्छा दाम मिल गया। अच्छा है। ये सब उसकी ये सेट का बैल था। ये मालक है बैल। ये 51,000 का दिए हमने। कैसे आप? अच्छा दाम मिलेगा? अच्छा दाम मिला। अच्छा मिला। हा जो बैल आपला दिसत आहे खिल्लार आहे 2 दाती आणि तो 51,000 रुपयाला विकला आहे। या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। जय जवान जय किसान।